अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा विषयावर खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आहे गुरुवार, त्याचबरोबर पुष्य नक्षत्र आहे, म्हणजेच आज गुरुपुष्यामृत योग आहे. आणि या गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला माता लक्ष्मीची एक खूप सुंदर सेवा करायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो काही गुरुपुष्यामृत योग आहे हा वर्षातील शेवटचा, म्हणजे या वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे. पुन्हा या वर्षामध्ये गुरुपुष्यामृत योग नाही आहे. आणि जेव्हा असं म्हणतात बघा, गुरुपुष्यामृत योगावर असं म्हटलं गेलं आहे की आपण जी कुठली कामे करतो ती आपल्यासोबत चिरकाल टिकून राहतात. मग जर आपण या योगावर तुम्ही काही खरेदी केलं, जसं की वाहन खरेदी केलं असेल, जमीन खरेदी केली असेल, किंवा तुम्ही सोनं खरेदी करणार असाल, चांदी खरेदी करणार असाल, तर असं म्हटलं जातं की या योगावर जेव्हा आपण सोनं चांदी खरेदी करतो तेव्हा ते आपल्याला कधीही गहाण ठेवावं लागत नाही किंवा मोडावं लागत नाही. त्याचप्रमाणे या योगावर आपण ज्या कुठल्या सेवा करतो, ज्या कुठले उपाय करतो ना, अर्थात त्याचं फळ आपल्यासोबत चिरकाल टिकून राहतं. म्हणूनच या योगावर तुम्हाला जी काही शुभ कार्य करायचे आहे ते तुम्ही करू शकता. पण त्याचबरोबर या योगावर आपल्याला माता लक्ष्मीसाठी काही सेवासुद्धा करायच्या आहेत. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंसाठी आपल्याला काही सेवासुद्धा करायच्या आहेत. आणि नक्कीच त्या सेवांमुळे आपल्या घरामध्ये धनधान्य भरभरून राहील, सुख समृद्धी ऐश्वर्य सर्व काही नांदेल. आणि अर्थातच माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहणार आहे. बघा, आपल्याला सगळ्यांना जीवन जगण्यासाठी पैशांची खूप आवश्यकता असते. आपण रोज धावपळ त्यासाठीच करतो की आपल्याला रोज 2 वेळचं जेवण पोटभर मिळावं, किंवा आपण आपलं आयुष्य सुखकर जगू शकतो त्यामुळे. आणि त्यासाठी आपण रोज कष्टही करतो, पण कष्ट करूनही कधी कधी आपल्याला हवं तसं यश मिळत नाही, हवं तसं आपल्याला मोबदला मिळत नाही, किंवा लक्ष्मी आपल्याला प्राप्त होते पण ती स्थिर राहत नाही, वायफळ मार्गाने पैसे खर्च होतात. मग अशा वेळेस आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नसते. म्हणून बघा, आणि लक्ष्मी आधीच चंचल असते, कारण की लक्ष्मी ही कमळावर विराजमान असते आणि कमळ हे पाण्यामध्ये असतं. पाणी एका ठिकाणी कधीच राहत नाही, पाणी नेहमी वाहत असतं. त्याचप्रमाणे लक्ष्मीसुद्धा चंचल असते, ती कधीच एका ठिकाणी राहत नाही. आज आहे तर उद्या नाही. पण बघा, जेव्हा ज्या घरामध्ये माता लक्ष्मीच्या काही सेवा घडतात, आपण काही उपाय करतो अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने, तर नक्कीच त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहू लागतो. त्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहू लागते आणि कुठलाही पैसा वायफळ मार्गाने खर्च होत नाही, किंवा पैशाला पैसा जोडला जातो आणि अर्थातच त्या घराची प्रगती होते, आपली प्रगती होत असते. म्हणूनच आपल्याला माता लक्ष्मीसाठी काही सेवा करणं, उपाय करणं, किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्यातल्या त्यात हे जेव्हा असे विशिष्ट दिन असतात, जसं की आज गुरुपुष्यामृत योग आहे, तर अशा योगावर जेव्हा आपण सेवा करतो, काही उपाय करतो, तर अर्थात त्याचं फळ आपल्याला चिरकाळ मिळतं. आणि म्हणूनच अशा विशिष्ट दिनी आपल्याकडनं काही विशिष्ट अशा सेवा घडल्या पाहिजे. पण बघा, सेवा करण्याच्याही अगोदर आपला त्यावर विश्वास असणं, त्यावर श्रद्धा असणं हे महत्त्वाचं आहे. कारण की आपण जेवढी मनापासून पूर्ण श्रद्धेने एखादी सेवा करतो किंवा उपाय करतो, त्या विश्वासाच्या आधारावर आपल्याला त्या सेवेचं किंवा त्या उपायाचं आपल्याला फळ मिळत असतं. नाहीतर एकीकडे फक्त सेवा करायची, कोणीतरी सांगितलं आहे म्हणून सेवा करायची, आणि त्यावर जर आपला विश्वास नसेल, आपण मनात धरलेल्या शंकेमुळे आपल्याला त्या सेवेचं कधीही फळ मिळत नाही, किंवा ती शंका आपल्या मनामध्ये आल्यामुळे आपल्याला त्या सेवेचं पूर्णपणे फळ मिळत नाही. म्हणून लक्षात घ्या की निशंक मनाने आपल्याला कुठलीही सेवा आणि उपाय करायचे असतात. तर असो, आज गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला भगवान विष्णूंसाठी आणि माता लक्ष्मीसाठी काही सुंदर सेवा आहेत ज्या आपण रोज करतही असतो. पण आज गुरुपुष्यामृत योग आहे आणि हा वर्षातला शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे. त्यामुळे आजच्या दिवशी आपल्याकडनं जमेल तितक्या वेळेस आणि जमेल तेवढी सेवा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसाठी झाली पाहिजे. तुम्ही दिवसभरामध्ये कधीही ही सेवा करू शकता. तर सगळ्यात प्रथम माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये येतं ते म्हणजे श्रीसूक्त. श्रीसूक्त हे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे माता लक्ष्मीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी. आणि ज्या घरामध्ये श्रीसूक्त रोज पठण होतं, अर्थातच त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो. त्या घरामध्ये कधीच कशाचीच कमी पडत नाही. अनेक सेवकांनी अनुभव घेतला आहे, अनेक जण घेतही आहे. नक्की आजच्या दिवशी आपल्याला हे श्रीसूक्त किमान एकदा तरी पठण करायचं आहे. जर तुम्हाला जास्त वेळ शक्य असेल पठण करणं, जसं की 3, 5, 7, 11 किंवा 16 वेळेस तुम्ही नक्कीच करू शकता. पण जास्त वेळ जर शक्य नसेल तर नक्कीच किमान एकदा तरी पठण करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर आहे ते म्हणजे महालक्ष्मी अष्टकम. महालक्ष्मी अष्टकमसुद्धा अतिशय सुंदर आहे आणि तितकंच ते प्रभावी आहे. महालक्ष्मी अष्टकम म्हणायलासुद्धा आपल्याला अगदी 2 ते 3 मिनटं लागतात, जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे महालक्ष्मी अष्टकम
सुद्धा तुम्हाला जेवढ्या वेळेस पठण करता येईल, जसं की 11 वेळेस 16 वेळेस पठण करणं शक्य असेल तर नक्की करा. नाही शक्य तर किमान एक तरी वेळेस करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर पुढची महत्त्वाची सेवा ती म्हणजे कनकधारा स्तोत्र. कनकधारा स्तोत्र हे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये नाही, पण तुम्ही जर गुगलवर सर्च केलं किंवा यूट्यूबवर लावून दिलं तर नक्कीच तुम्हाला मिळेल. तुम्ही ते श्रवण करू शकता किंवा तुम्ही गुगलवर PDF स्वरूपात तुम्ही पठणसुद्धा करू शकता. कनकधारा स्तोत्रसुद्धा एक अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी. आणि ज्या घरामध्ये हे स्तोत्र नित्य नियमाने पठण होतं, अर्थात तिथे माता लक्ष्मीचा अखंड वास राहत असतो. अनुभव घेऊन बघा, हे स्तोत्र पठण केल्याच आपल्याला एक खूप पॉझिटिव्ह वाटतं. कनकधारा स्तोत्र हे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. त्यामुळे आजच्या या गुरुपुष्यमृत योगावर तुम्हाला कनकधारा स्तोत्र किमान एक वेळेस तरी पठण करायचं आहे. त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र. ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. या मंत्राचा जमेल तेवढ्या वेळेस तुम्हाला जप करायचा आहे. जर तुमच्याकडे कमळगट्ट्याची माळ असेल, तुम्ही कमळगट्ट्याच्या माळेवर किमान एक माळ तुम्ही हा लक्ष्मी गायत्री मंत्र जप करू शकता किंवा किमान 11 वेळेस किंवा 16 वेळेस तुम्हाला जप करायचा आहे. त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. या मंत्रासह तुम्ही एक माळ जप करा कमळगट्ट्याच्या माळेवर किंवा तुम्ही 16 वेळेस सुद्धा पठण करू शकता. त्यानंतर बघा, व्यंकटेश स्तोत्र अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे भगवान विष्णूंच्या सेवेसाठी. आणि व्यंकटेश स्तोत्राचे आपल्याला सगळ्यांना अनुभव आहेत, बऱ्याच सेवेकरांना अनुभव आहेत. त्यामुळे व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला जेवढ्या वेळेस जमेल तेवढ्या वेळेस तुम्ही पठण करा. नाही जास्त वेळेस शक्य तर किमान एक वेळेस किंवा 3 वेळेस तरी पठण करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र. विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र सुद्धा अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. आणि हे स्तोत्र ज्या घरामध्ये पठण होतं, अर्थात त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो. त्यातल्या त्यात आपण केलेल्या पापांचं क्षमन होतं आणि आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होतं. त्यामुळे बघा, एरवी आपल्याकडनं रोज या सगळ्या सेवा घडतीलच असं नाही, पण अशा विशिष्ट दिनी जर आपण ठरवतं नक्कीच आपल्याकडनं या सगळ्या सेवा घडतात. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र 20 ते 25 मिनिटं लागतात हे स्तोत्र पठण करायला. जर शक्य असेल तर नक्की करा. जर नसेल शक्य तर एक श्लोकी विष्णू सहस्त्रनाम. नमोस्तवन अनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षी शिरोरू भावे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी युगधरणे नमा. हे जे काही एक श्लोकी विष्णू सहस्रनाम आहे ते तुम्ही 11 वेळेस पठण करा, जेणेकरून तुम्हाला विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण केल्याचं फळ मिळेल. तर या ज्या काही सगळ्या सेवा आहेत, तुमच्या परीने तुम्हाला जेवढं जमतील तेवढ्या वेळेस तुम्ही पठण करण्याचा प्रयत्न करा. जितक्या वेळेस तुम्हाला जमत आहे तितक्या वेळेस तुम्ही पठण करा. नाही जास्त वेळ शक्य तर किमान एक वेळेस तरी पठण करण्याचा प्रयत्न करा. दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता किंवा संध्याकाळी दिवाबत्ती झाल्यानंतर सुद्धा तुम्ही हे सगळ्या सेवा करू शकता. तरीसुद्धा तुम्हाला याचा खूप सुंदर अनुभव येईल. तर चला, एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची झालेली सेवा मी स्वयं माझ्याकडे रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.